साडेचार महिने झाले आज जणू काही आम्हाला वाऱ्यावर सोडलं असा काही प्रश्न आमच्या या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तुम्हाला याचं थोडा सुद्धा पश्चाताप जर होत नसेल तर तुम्ही आम्हाला असं खेदाने म्हणावं लागेल की तुम्ही फक्त पदाने मोठे, तुमच्यामुळं पद कधीही मोठं होऊ शकत नाही। पण लक्षात ठेवा, असं काही समजू नका की आमचं आंदोलन हे 4.5 महिने आम्ही केलेलं तप हे अजिबात व्यर्थ जाणार नाही। परवा दिवशी मात्र आम्ही आमच्या शेतामध्ये आता आम्ही निर्णयच घेतलेला आहे की आम्हाला जो विकास आमचा 4 वर्षापासून शासन आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खरं तर रोखवलेला होता, आता तो आम्ही पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही आमचे लेकरं बाळ तुमच्या JCB समोर टाकणार, राखेल पेट्रोलचे डबे घेऊन समोर उपस्थित राहणार, कधीतरी घात होणार हे निश्चित रूपाने ठरलेलं आहे। जालना नांदेड समृद्धी बाधित आमच्या सर्व शेतकऱ्याचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात 130 दिवस आज आम्ही या ठिकाणी पूर्णत्वाला जात आहोत। आणि हे 130 दिवस पूर्ण होत असताना खरं तर आमच्या माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञात भवती प्रजन्यो, आणि याच्या खालची ओवी आहे की तुम्ही देवा ते भजाल तो तुम्हा तुष्ट येईल, आयशेनं घडेल प्रीतिजेत। म्हणजे लोकशाहीमध्ये सुद्धा हाच एक नियम आहे। कारण आमच्या माऊलींनी सांगितलं तुम्ही यज्ञ यागादिक कर्म केले आणि जर दुष्काळ पडला तर यज्ञ यागादिक कर्माचा जर तुम्ही यज्ञ केला तर ते यज्ञाचा परिणाम असा आहे की पाऊस पडत असतो। यज्ञात भवती प्रजन्यो, तसं आम्ही यांना सर्वच शासन प्रशासनातील ही लोकशाही आपण ज्याला म्हणतो, या लोकशाहीला अनुसरून मतदान करून आमची अशी अपेक्षा असते की आता आमचे हे सर्वच शासनातील जे नेते मंडळी हे आमचं काम करतील। आणि काम करत असताना असं आम्हाला वाटलं होतं, पण त्यांनी 4 महिने झाले आम्हाला 4.5 महिने झाले आज जणू काही आम्हाला वाऱ्यावर सोडलं असा काही प्रश्न आमच्या या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि खरं तर मोठमोठे धुरीजनांचं वाचनात आमचं असं आलेलं आहे की आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही लोक कीर्तनाने मोठे आणि काही लोक अधिकाऱ्याने मोठे। कीर्तनाने जे लोक मोठे आहेत ना, तर ते कीर्तन होऊस तरच त्यांना लोक एकदा व्यासपीठावर गेले की मोठे मानतात, आणि नंतर गेले कीर्तन आवडलं नाही तर त्यांना शिव्या देतात, असा आम्हाला असा अनुभव येतो। आणि अधिकाराने मोठा असलेला एखादा महात्मा त्याचं कीर्तन आवडो अगर न आवडो, कळो अगर न कळो, पण ते म्हणते जाऊ द्या आम्हाला त्या महात्म्याचं दर्शन झालं। म्हणजे आमच्या कीर्तनकारामध्ये सुद्धा 2 प्रकारे, काही लोकेशनेतले कीर्तनकार आहेत आणि काही अधिकाराचे कीर्तनकार आहेत। तसं मला इथं शासन प्रशासन यांना सुद्धा हे सांगायचं, काही लोक पदाने मोठे झालेले आणि काही असे आहेत की पदच त्यांच्यामुळं मोठं झालेले आहेत। उदाहरणार्थ आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपती पूर्व डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यामुळं त्या कालामध्ये राष्ट्रपती पदाला गरिमा आली। म्हणजे याचा अर्थ आहे असा आता नाही असं नाही, पण त्यांची उंची जी आहे त्या उंचीमुळं ते पदसुद्धा शोभू लागलं। पंतप्रधान अटलजी हे ठिकाणी असतील त्यांच्यामुळं ते पद शोभू लागलं, म्हणजे त्यांच्यामुळं पंतप्रधान पदाला शोभा आली। म्हणजे पदाने मला एवढंच सांगायचं, शासन आणि प्रशासन तुम्हाला खरं तर ईश्वर कृपेने तुमच्या खरं तर स्वकष्टाने आणि स्वादृष्टाने तुम्ही तिथपर्यंत पोच झाले। हे खरोखर ईश्वराची सर्व जनता जनार्दनाची तुमच्यावर कृपा होती, तिथपर्यंत पोच झाले। पण असं आहे की तुम्ही त्या पदाने तिथपर्यंत गेले, पण पदाने तिथपर्यंत गेले याचाच अर्थ आहे की तुम्हाला सामान्यांची जाणीव राहिली नाही। कारण 4.5 महिने आम्हाला खेदाने म्हणावं लागतं, आक्रोश करतात लेकरं बाळं इकडं आमचे। खरं तर हे असं तुम्ही समजायला पाहिजे, पण ज्या वेळेला तुम्हाला हे समजत नाही आणि तुम्हाला याचं थोडासुद्धा पश्चाताप जर होत नसेल तर तुम्ही आम्हाला असं खेदाने म्हणावं लागेल की तुम्ही फक्त पदाने मोठे आहेत, तुमच्यामुळं पद कधीही मोठं होऊ शकत नाही असा निष्कर्ष एकंदरीत आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा या ठिकाणी झालेला आहे। म्हणून आता तुमच्याकडून काय अपेक्षाही आम्हाला राहिलेल्या नाही, फक्त आमचे सन्माननीय राठी सर आता वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता तुमचं त्यांनी तर खेदाने सांगितलंच की आंदोलनाचा काय फायदा होतो किंवा नाही याची जाणीव तुम्हाला राहिली नाही। दया माया ज्याला आपण म्हणतो, अरे भूतदया गाई आमच्या म्हणजे दधीची ऋषीने फक्त सांगितलं होतं की राक्षसांचा त्रास व्हावा लागला
आणि तुमची मदत सांगितली भगवान विष्णूने, त्या पद्धतीची ऋषीने आमच्या सांगितलं बोला मग काय मदत पाहिजे. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं मदत अशी पाहिजे की तुमचा हाड पाहिजे, कारण तुमची आस्ती जोपर्यंत घेत नाही त्याचं आम्ही शस्त्र करत नाही तोपर्यंत त्या राक्षसांचा वध होत नाही. त्यावेळेला खरं तर अत्यंत आनंदाने त्यांनी आपला प्राण म्हणजे बाजूला करून आपला देह समर्पण करून टाकला देवादिकांना आणि सांगितले याचे खुशाल तुम्ही एक शस्त्र करा आणि त्या राक्षसाचा वध करा. म्हणजे प्रजेला पीडा जर होत असेल तर अरे आपल्याच भारतीय संस्कृतीमध्ये ऋषी मुनी जपी तपस्वी गेले, त्याच्याच आपण खरं तर बीजांकुलित आपली उत्पत्ती असं आपण म्हणलं पाहिजे. आणि याला अनुसरून ही लोकशाही सुद्धा शासन तेच केलं पाहिजे. पण ज्या अर्थी तुम्हाला ही सुद्धा दया माया आणि त्यांनी हार दिलेली ही आमची संस्कृती आहे आणि तुम्ही आमचा हक्क जर आम्हाला देत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव मला असं वाटतं. म्हणून खेदाने मानावं लागतं आमचे निजाम खरोखर आमचे मानावं लागतं की ते बरे होते. इंग्रज हे अत्यंत बरे होते, कारण त्यांनी पुलं केलेले आज मी विकास पाहत होतो तो कुठंतरी दिसतो. 100% तो बरा होता, कारण एवढी मोठी दैन तुम्ही आमची करण्याचं खरं तर 4-4.5 महिने प्रयत्न केलेला आहे. पण लक्षात ठेवा तुम्ही आज आमचं आंदोलन हे स्थगित होईल, हे आंदोलन मोडीत होईल हे हा शब्द तर आम्हाला म्हणजे खेदाने म्हणावं लागते, कारण सवय लागलेली आहे आंदोलन करायची. पण लक्षात ठेवा असं काही समजू नका की आमचं आंदोलन हे 4.5 महिने आम्ही केलेलं तप हे अजिबात व्यर्थ जाणार नाही. हे काही ना काहीतरी फल देऊन निश्चित रूपाने भलं तुम्ही आम्हाला देणार नाही पण कोणाला तरी याचे फल 100% भोगावा लागतील. ही काळ्या दगडावरची रेग आहे. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे परवा दिवशी मात्र आम्ही आमच्या शेतामध्ये आता आम्ही निर्णयच घेतलेला आहे की आम्हाला जो विकास आमचा 4 वर्षापासून शासन आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खरं तर रोखवलेला होता, आता तो आम्ही पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे प्रयत्न करत असताना सुरुवात आमच्या गोशाळेतूनच झाली पाहिजे असा आमचा आज निष्कर्ष ठरलेला आहे. म्हणून राठी सरांच्या नेतृत्वात त्यांच्याच भूमीमध्ये या ठिकाणी आम्ही फार मोठं एक भूमिपूजन त्यांच्या बांधकामाचं करणार आहोत. उद्या देवमूर्तीतल्या बऱ्याच लोकांच्या करणार आहोत आणि परवा माझ्यासुद्धा गोशाळेचं मला या ठिकाणी बांधकाम करायचं. याला अनुसरून शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांना आम्ही जर बोलवलं तर त्यांना खरोखर कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमच्या आमंत्रणाला या ठिकाणी मोठ्या मनाने स्वीकार करावा, एवढीच त्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो. आणि इथून पुढं एकदा का विकास झाला, पोलीस आलं प्रशासन आलं आणि आम्हाला जर म्हणू लागलं की तुम्ही आता इथून हलवा, तर आम्ही आमचे लेकरं बाळं तुमच्या JCB समोर टाकणार, राखेल पेट्रोलचे डबे घेऊन समोर उपस्थित राहणार, कधीतरी घात होणार हे निश्चित रूपाने ठरलेलं आहे. याची सुद्धा काळजी शासनातील प्रशासनातील सर्व लोकांनी घ्यायची. आणि इथून पुढं आता आम्हाला भेटायला सुद्धा कोणी तोंड दाखायला ते एकदा का भूमिपूजन आंदोलन हे जर उद्घाटन झालं तर तिथून पुढं तुमचे तोंड सुद्धा आम्हाला दाखवू नका, एवढीच त्या निमित्ताने विनंती करतो.